पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर कुछ आरोप लगाए थे। उन्हें इन आरोपों का जवाब देना था। शिवसेना सांसद संजय राउत ने फडणवीस की आलोचना करते हुए कहा कि लेकिन फडणवीस को जवाब देने के लिए जेल में एक प्रवक्ता की जरूरत है। एक आरोपी बीजेपी प्रवक्ता के तौर पर काम कर रहा है। राउत ने कहा कि सरकार में कुछ लोग राजनीति और चुनाव जीतने के लिए गिरोह और जेलों में बंद लोगों का इस्तेमाल कर रहे हैं। भारतीय जनता पक्ष निवडणुकीत उतरतो आहे आणि पराभवाच्या भीतीनं विरोधकांवर हल्ले करण्यासाठी अशा जर संत महात्म्यांचा वापर भाजपा करणार असेल तर ही निवडणूक न लढताच त्यांनी हा पराभव मान्य केला। ज्या अँटिलिया प्रकरणात बॉम्ब ठेवले गेले त्यानंतर एका निरपराध व्यक्तीचा खून केला गेला। महाराष्ट्राला नव्हे देशाला हादरवणाऱ्या या प्रकरणातले दोन मुख्य आरोप पोलीस खात्यातले आणि त्यातला एक मुख्य आरोपी जे मुंबईचे पोलीस आयुक्त होते त्यांना क्लीन चिट दिली भाजप आणि उरलेले दोन आरोपी तुरुंगात होते ते आता सध्या सुटले आणि मिंदे गटामध्ये ते आता मिंदे गटामध्ये आहे त्यांच्यासाठी काम करतात। कदाचित ते निवडणुका लढतील अंधेरीतून आणि दुसरे जे महात्मा आहेत हे अशा प्रकारे पत्रव्यवहार करून म्हणजे अनिल देशमुखांनी एक माहिती समोर आणली त्यानंतर त्यांनी काही फडणवीसांवरती आरोप केले। फडणवीसांनी उत्तर देण्यासाठी त्यांना तुरुंगातला प्रवक्ता लागतो। हे या देशामध्ये आम्ही प्रथम पाहतो की त्यांना तुरुंगातला खून दहशतवाद यातला एक आरोपी भाजपचा प्रवक्ता म्हणून काम करतोय। मी जे वारंवार म्हणतोय तुम्ही विसरू नका, आम्ही गेले 1 वर्ष सांगतोय की राजकारणासाठी आणि निवडणुका जिंकण्यासाठी सरकारमधले काही प्रमुख लोक गुंड टोळ्यांचा आणि तुरुंगातील गुंडांचा वापर करतायत हे मी वारंवार सांगतोय। हे तुम्हाला आता सिद्ध झालं असेल। तुरुंगात फोन जात आहे त्यांची, तुरुंगात त्यांचे प्रतिनिधी जात आहेत सरकारचे, कोणी काय बोलावं कोणी काय स्टेटमेंट द्यावी। आणि मला मीडियाचं आश्चर्य वाटतंय खुनातल्या दहशतवादातल्या एका आरोपीच्या वक्तव्याला तुम्ही इतकं महत्व द्या। मी भाजपच्या प्रवक्ते पदाची जबाबदारी दिलेली आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राची मान शर्मेनेच खाली गेलेली आहे। एक गुंडाला आणलं जातं बाहेर त्याच्यावरती अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप आहे आणि तो काहीतरी सांगतो मी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय बरं का, नार्कोची पण तयारी नार्कोची पण तयारी ठीक आहे हो, या सगळ्यांची नार्को करा भाजपच्या लोकांची, मग कळेल त्यांनी काय गेल्या 10 वर्षात कांड केलेले आहेत ते।